सगळ्यात मोठी बातमी आहे आता शेतकऱ्यांविषयी. चक्क खत दुकानवाल्यांनी शेतकऱ्यांचं खत म्हणून मातीच विकली. या शेतकऱ्यांनी विकत घेतलेल्या खतामध्ये पोत्यामध्ये चक्क पोती फोडल्यानंतर मातीच आढळून आली व त्या शेतकऱ्यांनी थेट धाराशिव तहसील कार्यालयासमोर जिल्हाधिकाऱ्याच्या समोर 3 टेम्पो खत घेऊन आलेले आहेत. टेम्पो यामध्ये खूप मोठी शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांनी खत दुकानदारास जाब विचारल्यास तो ओढीची उत्तरे दिली. बोगस खताचा प्रकार समोर आला, काय प्रकार आहे? तपासणी सुरू आहे. कृषी विभागाकडून याची तपासणी सुरू आहे. काय तपासणी सुरू, कुठून खत आलं, हे बोगस खताचा प्रकार आहे? हां सर, मी मोरे बोलतो, जिल्हाधीश कृषी अधिकारी धाराशिव. नळदुर्ग तालुका तुळजापूरमध्ये हे एक ओम कृषी सेवा केंद्र म्हणून आहे. तिथं हा प्रकार उघडकीस आला आणि तिथे शेतकऱ्याला जे खत देते तिने ओमकार कृषी सेवा केंद्राने जी आदिवासी भाषा वापरली, बोगस खत दिसलं ओमकार कृषी सेवा केंद्रामध्ये. तिथे शेतकऱ्याने पैसे देऊन खत खरेदी करून इकडे आपल्या कलेक्टर ऑफिसला ते आणलेलं आहे. हे खताची मॅन्युफॅक्चरिंग आहे. नांदेड कंपनीचं नाव आहे श्री महाराष्ट्र फर्टिलायझर केमिकल्स नांदेड आणि 3 ब्रँडचं खत आहे. 10-20-20, 18-18-10 आणि 20-20. आणि ह्याचं मार्केटिंग करते चांदवड जिल्हा कोल्हापूरची एक कंपनी आहे, ती मार्केटिंग करते. ह्या तिन्हीचे प्रकार आले. आता पहिल्यांदा हे आम्ही माल इथं ताब्यात घेतो. काय कारवाई केली जाणार आहे? आता पहिला टप्पा हा माल ताब्यात आम्ही घेतो. माल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन माल माल पहिला टप्पा हा माल इथं जे शेतकऱ्यांनी खरेदी केलेला माल आहे पावती हे करून तो माल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिझर्व करून त्याचे इथले शॅम्पल काढतो. आणि आता लगेच आमची टीम जे तुळजापूरमध्ये अंदूरला एक शाखा आणि दुसरी एक तिथं शाखा आहे, 2 शाखा आहेत त्याच्यात. ते 2 शाखेला आम्ही भेट देऊन 2 टीम जाऊन तिथं जेवढं दुकानामध्ये माल आहे तो मालाचा पंचनामा करून माल सील करतोच आम्ही. आणि सील करून पुन्हा नंतर ज्या शेतकऱ्यांनी हे प्रकरण समोर आलं, शेतकरी आहे, काय घडलं होतं, कधीपासून हा सगळा प्रकार सुरू? हा साहेब 2 वर्षापासून हे रॅकेट आहे. ते आमचे माने साहेब होते, त्यांनाही आम्ही दखल घेतलं होतं. त्यांच्या हात जोडून ह्यांच्या बी हात पाय पडत नव्हता. हे आमच्या शेतकऱ्याला न्याय द्यावा. ही कळकळ चांगली नाही साहेब, ही कुणाच्या आशीर्वादाने चालतं, यांनी दाखवून द्यावं. यांच्या प्रत्येक दुकानाला यांनी शील मारावं. प्रत्येक ते इटकळ असो, अंदोर असो, नळदुर्ग, प्रत्येक ठिकाणी यांचं कुणाचं दखल नाही. कृषी अधिकारी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्याला न्याय द्या. तुम्ही झोपेचं सोंग कशाला घेताय साहेब? तुम्ही काहीतरी न्याय द्या शेतकऱ्याला. तुमच्या पाया पडू का, तुमच्या हात जोडू का? तुम्ही काय अन्याय करताय शेतकऱ्यावर? हे तुमचं विनंती आहे साहेब आम्हाला. भावनावी साहेब, काय घडलं होतं, काय पावत्यांचा प्रकार? साहेब म्हणतात शॅम्पल काढायचं आता गरज नाही, कारण ही माती झाली साहेब. माती आहेत का नाही? कारण सोनाराच्या दुकानामध्ये गेलो आपण, सोनं चांदी कळते का नाही आपल्याला? मग तसं तुम्ही डिग्री झालेली आहे तुमची, ही खाट डुप्लिकेट बनावट आहेत का नाही? म्हणजे फौजदारी डायरेक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे. आमचं म्हणणं काय, सील पडलं पाहिजे दुकानावर, सील पडलं पाहिजे आणि नंतर ह्याच्यावर बी सील पडलं पाहिजे. कंपनी फौजदारी गुन्हा दाखल होईल, पण लिगल हे करण्यासाठी शॅम्पल काढून त्याचे जे रिझल्ट कशा पद्धतीने तुम्ही हे उघडकीस आणलं? तुम्ही खरेदी केलं का स्वतः? आणि सॅम्पल काय कुठल्या ह्याच्यामध्ये जास्त बोगस आहे? सगळेच बोगस आहे, काहीच नाही. माती आहे सगळे. 3 पिशव्या 18-18-10 बोगस आहे, 20-20 बोगस आहे, परत 10-20-20 बोगस आहे. काहीच नाही, माती आहे सर. बघा तुम्हाला समोर दाखवतो ना मी साहेब. असं काय फुटतं का माल? हो बघा ना साहेब, हो का आहे का? काय आलं दाबलं का, काय केलं मी? बोगस आहे ना, तुम्हाला कळलं पाहिजे ना साहेब हे बोगस आहे का काय? बघा ना हो का. किती वेळा दाखवू मी? 4 वेळा दाखवला ना. हो का? ती 20-20 एकच खत, एकच आहे. पिशवी वेगळे हो का? बघा शेतकरी अतिशय आक्रमक झालेलं पाहायला मिळतं. कुठेतरी कृषी विभागाकडं त्यांचं विनंती आहे की ह्या बोगस खताच्या ह्याचा पर्दाफाश करा आणि संबंधित कंपन्याला, दुकानाला सील ठोका. अतिशय निकृष्ट दर्जाचं खत असल्याचं त्यांनी दाखवलंय. आणि हा जिल्हाधिकारी कार्यालयाचं कृषी विभागाला शेतकऱ्याची आर्त विनवणी सुरू आहे. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.